समर्थनाचा आदर दोन्ही पक्षांनी राखला पाहिजे। या भूमिकेतून आम्ही एकत्रित सरकार चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यात अखेर युतीचं सरकार, संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा। शिवसेनेला 12 मंत्रिपद, पण उद्या शिवसेनेचे 10 मंत्रीच घेणार शपथ। शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने आता विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी चढाओढ। कोण मारणार बाजी याकडे सगळ्यांचं लक्ष। विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचाच अधिकार, पतंगराव कदम यांचा दावा। डावलले गेल्यास न्यायालयात दाद मागणार, मांडली भूमिका। राज्यातल्या दुष्काळाची अखेर केंद्र सरकारने घेतली दखल। उद्या केंद्रीय पथक दुष्काळी भागाची करणार पाहणी। एकनाथ खडसे यांची घोषणा। जवखेडा तेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी प्रशांत जाधवला पोलीस कोठडी, तर अटक चुकीची असल्याचा प्रशांतच्या वडिलांचा आरोप। आणि 30 वर्षाखालील एकट्या मुलांना इराकला जाण्यास बंदी। इसिस या दहशतवादी संघटनेने भारतीय तरुणांचा वाढता ओढा पाहून केंद्र सरकारचा निर्णय। राज्यात अखेर युतीचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालाय। भारतीय जनता पक्षाबरोबर आता शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार आहे। पण गेल्या 70 दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये असलेला बेबनाव बघता युतीचं सरकार आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल ठेवेल का हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। अखेर गंगेत घोडण झालं। विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच 25 सप्टेंबरला युती तुटल्यानंतर आता तब्बल 70 दिवसानंतर अखेर राज्यात महायुतीचं सरकार याच्यावर शिक्कामोर्तब झालंय। जागा वाटपावरून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले शिवसेना भाजप अखेर सत्तेसाठी एकत्र आलेत। शिवसेना भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली। शिवसेनेला एकूण 12 मंत्रिपद दिली जाणार आहेत, पण शुक्रवारी सेनेचे 10 आणि भाजपचे 8 ते 10 मंत्री शपथ घेतील असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। जनतेच्या भावनांचा सन्मान, कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा सन्मान, हा आदर दोन्ही पक्षांनी राखला पाहिजे। जनसमर्थनाचा आदर दोन्ही पक्षांनी राखला पाहिजे। या भूमिकेतून आम्ही एकत्रित सरकार चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला मजबूत सरकार द्यायचे ठरवलेले आहे आणि महाराष्ट्राला सुखी समृद्ध बनवण्यासाठी ही युती पुढे मेहनत करणार आहे। कष्टाने संबंध महाराष्ट्राला जास्तीत जास्त सौख्य मिळावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। लोकांच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असल्याचं दोन्ही पक्ष सांगत असले तरी खरंच यामध्ये जनतेचं हित किती आणि वैयक्तिक हित किती हे आता जनता जाणून आहे। कारण खरोखरच या दोन्ही पक्षांमध्ये मनोमिलन झालंय का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतरही दोन्ही पक्षांमधला बेबनाव अगदी उघडपणे समोर आला होता। एकमेकांवर थेट आरोप प्रत्यारोप होत होते। अगदी निवडणुकीनंतरही भारतीय जनता पक्ष सत्तेत तर शिवसेना विरोधी बाकांवर बसलेली आपण गेले काही दिवस पाहत आलोत। दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला थेट घेरला असतानाच भाजप शिवसेनेमध्ये हस्तांदोलन झालंय। पण असं असलं तरी दोन्ही पक्ष सत्तेत आल्यानंतर एकत्र नांदतील का याबद्दल सर्वसामान्यांमध्ये शंकाच आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आपण बघतोय राज्यात युतीचं सरकार येणार हे आता निश्चित झालेलं आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये समेटर झालेला आहे। आतापर्यंत आपण बघतोय अनेक शिवसैनिक भारतीय जनता पक्षावर टीका करत होते, मात्र आता नेमक्या शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया त्या आपण बघूयात।
मी आता शिवसेना भवनाच्या इथे आहे, दादर इथे आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमायला लागलेले आहेत आणि शिवसैनिकांमध्ये ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया होत्या, ज्या पद्धतीचं भावना होती ती आता कुठेतरी व्यक्त होताना दिसते. आमच्याबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, त्याचबरोबर तरुण शिवसैनिक आहेत, काही जनमानसातले लोक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत की ज्या पद्धतीने ह्या युतीबद्दल शिवसैनिकांमध्ये बीट लागल्या होत्या. आमच्याबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, आपण बीट लावलेली मिसेस बरोबर. नेमकी काय बीट होती, शिवसेना आणि भाजपची युती होईल की नाही आणि त्यावर काय पहिली प्रतिक्रिया आहे? बरोबर. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णयोग आता आलेला आहे आणि त्या प्रित्यर्थ मी माझ्या कुटुंबियांना पार्टी दिली. माझ्या खिशाला जरी फोडणी बसली असली तरी मी अतिशय आनंदी आहे आणि हेच लोक आमच्याकरता, आमच्या राज्याकरता निश्चित चांगलं काही करून दाखवतील अशी मला खात्री आहे. शिवसेना भाजपची युती झाली आहे, आपण ज्या पद्धतीने ठाम सांगत होता की युती होणारच, माझी खात्री होती. नेमकी काय भावना? माझी खात्री होती. बाळासाहेब ठाकरेंवरती माझं खरोखर मी त्यांना आदराने त्यांच्या माझ्या मनामध्ये स्थान होतं. मला त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा होती, पण ते काही जमलं नाही. पण त्यांनी जे कार्य आपल्यापुढे ठेवलेलं आहे ती युती झाल्यामुळे ते पूर्ण करण्यामध्ये आपल्याला बळ येईल असं मला वाटतं. आता युती झाली आहे, नेमकी काय भावना आहे? चांगली भावना आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची जी भावना होती की या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं महाराष्ट्रामध्ये जो वाढवलेला भ्रष्टाचार आहे, जी विकासाला बसलेली खीळ आहे, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, हे सगळे सोडवण्यासाठी या दोन पक्षांनी येऊन एक स्थिर सरकार या महाराष्ट्राला द्यावं अशाच प्रकारचा एक संदेश मतदान रूपातून त्यांनी दिलेला होता आणि त्याची आज अंमलबजावणी झाली असं मला वाटतं. पण भाजपबरोबर पुन्हा युती होते हे किती योग्य आहे? एकदम योग्य आहे, एकदम योग्य. का तर 25 वर्षाची पहिलीच युती होती आणि नंतर टिकल्यामुळं योग्य आहे ती युती आणि युती झाल्यामुळं आम्ही धाराशिवनीत आलो. आता ज्या पद्धतीने जागा वाटपावरनं आरोप प्रत्यारोप झाले आणि नंतर आता युती झाली, सत्तेत सहभागी होत आहेत, शिवसैनिक म्हणून काय वाटतंय? शिवसैनिक म्हणून आम्हाला पहिलं वाटत होतं की आमची सत्ता शिवसेनेची सत्ता आहे, भाजपची सत्ता आलीच नव्हती कधी. कारण की या शिवसेने कार्यकर्त्यांनी जेवढं मेहनत करून जे शिवसैनिकांनी जे कार्यकर्ते जे राबवले ते शिवसैनिकांनीच केले. जास्त करून भाजपचे कुठले कार्यकर्ते पुढे नसतात, तर शिवसैनिकच पुढे असतात. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की आमचा शिवसेनेचा पक्ष पुढे आहे. शिवसेनेचा पक्ष पुढे आहे, पण भाजपच्या सत्तेमध्ये आता तुम्ही सहभागी होणार आहे, काय वाटतंय? दोन भावाच्या छोट्याशा गोष्टीवरून झालेले भांडणं जर पुन्हा एकदा मिटले तर पुन्हा एक दिलानं एक जमाई होऊन या महाराष्ट्राचा निश्चित विकास होईल. मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे, याचं परीक्षण शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केलं आणि त्या दुष्काळावर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, ह्या सत्तेत सामील होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही युती खरोखरच महाराष्ट्राच्या भाग्याची युती असेल असं आम्हा शिवसैनिकांना वाटतं. शिवसैनिकांच्या भावना अशा आहेत की संमिश्र भावना असल्या तरी पण ती युती होणं गरजेचं होतं. मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ आहे आणि दुष्काळावर मात करण्यासाठी युती अभेद्य राहणं गरजेचं आहे, अशा पद्धतीच्या शिवसैनिकांच्या भावना आहेत. आपण बघतोय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची तर युती झालेली आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांनी अगदी आनंद व्यक्त केला आहे. पण खरंच राज्यात या युतीमुळे खरंच जनतेला नेमका याचा कितपत फायदा होणार आहे, राज्यात सुराज्य येणार का, याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ता गणेश हाके आपल्याबरोबर असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक मनमोहन चोंडकर आपल्याबरोबर असतील, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आपल्याबरोबर लवकरच जॉईन होतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याबरोबर असतील, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर सुद्धा यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच सुरुवातीला मनमोहन चोंडकर यांच्याकडे जाते. चोंडकरजी, आपण बघतो आतापर्यंत अगदी विरोधी पक्षात तुम्ही बसलेले होतात, विरोधी पक्षात तुम्ही सेटल सुद्धा झालेले आम्ही बघितले, कारण दुष्काळाच्या मुद्द्यावर तुम्ही सरकारला घेरतायत, अगदी दुष्काळाच्या मुद्द्यावर तुम्ही दौरे सुद्धा चालू केले आहेत. असं असताना का नेमकं अचानक झालं की तुम्ही तडजोड करायला तयार झालात बीजेपी बरोबर? मी आपल्या माहितीसाठी सांगतो, ही तडजोड शिवसेनेकडनं केली गेलेली नाही आहे, तर या भाजप सरकारला ह्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये स्थिर सरकार त्यांना द्यायचं होतं या जनतेला, महाराष्ट्र जनतेला. आणि तडजोड तुम्ही शब्द वापरता, हा तडजोड शब्द नाहीच आहे. ही खऱ्या अर्थाने 25 वर्षापूर्वीची युती आहे आणि काही कारणास्तव तिकीट वाटपाच्या वेळेला जी तुटली गेली असली तरी नंतर लोकांचा जो जनादेश होता, हा लोकांचा जनादेश हाच होता की दोघांनी मिळून सरकार करावं. आता त्याच्यामध्ये जे वादविवाद निर्माण झाले, त्याचे हे जे सगळे स्थित्यंतर घडत आहेत ह्या मधल्या काळामध्ये, आपण जाणता की खऱ्या अर्थाने ताबडतोबच खऱ्या अर्थाने सरकारमध्ये सामील करून घ्यायला हवं होतं भाजपने. पण तिथे कुठे त्यांच्यामध्येच खऱ्यामध्ये एकवाक्यता नव्हती. एकवाक्यता त्यांच्यामध्ये नव्हती की कोणती पदं द्यायची, किती जागा द्यायच्या, हे त्यांनीच ठरवलं नसल्यामुळे शिवसेनेला त्यांनी खऱ्या अर्थाने बाजूला ठेवलं गेलं. ही चर्चा चालू असताना ही अचानक चर्चा थांबवली गेली. का थांबवली गेली
गुलदस्त्यात आहे आजही ते प्रकरण. पण आता जे मनोमिलन तुम्ही म्हणता किंवा हस्तांदोलन तुम्ही शब्द वापरताय, हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेला हेच पाहिजे होतं की हे सरकार दोघांचं मिळून सरकार या महाराष्ट्रामध्ये यावं आणि स्थिर सरकार मिळावं, अशा तऱ्हेची खऱ्या अर्थाने लोकभावना होती आणि तो जनादेश तसाच जनादेश होता. आणि मी एवढं म्हणेन की नियतीला सुद्धा हे मान्य होतं. मी नियती शब्द एवढ्या करता वापरतो की नियतीने सुद्धा त्यांना एक पूर्ण बहुमत दिलं नाही. हा नियतीचाच खेळ आहे. मी म्हणेन नियतीलाच मान्य नव्हतं की भाजपला पूर्ण सरकारचं बहुमत मिळावं म्हणून. त्यांना कुठेतरी या शिवसेनेचा कुठेतरी त्यांना सत्तेमध्ये सहभाग घडवण्यासाठीच कदाचित ते घडलं गेलं असेल, अशा तऱ्हेची मी या ठिकाणी पण सोनकरजी, आपण तडजोड ह्या अर्थाने म्हणतो आहोत. आतापर्यंत आपण बघतोय की शिवसेना उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद या पदांवर अडून बसलेली होती. पण आज आपल्याला जी माहिती मिळते आहे ती जी पदं मिळणार आहे त्या उपमुख्यमंत्रीपद कुठेच असणार नाही, हे अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहेत. गृहमंत्रीपद सुद्धा अगदी शिवसेनेला मिळणार नाही हे सुद्धा आम्हाला आता ठाम माहिती आहे. मग नेमका याला तडजोड का म्हणू नये? मग नाही, ऐका, उपमुख्यमंत्रीपद आपण आज मुद्दा काढलेला आहे. ज्या वेळेला युती अलायन्स होते त्यावेळेला तो समझोता असतो. ज्या पक्षाची जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री, ज्यांचे कमी असेल त्यांचा उपमुख्यमंत्री. हा एक गेल्या अनेक वर्षाचा पायंडा आणि अनेक वर्ष आम्ही युती म्हणून ज्या निवडणुका लढवत होतो त्याच्यामध्ये कोणती पदं कोणाला मिळणार हे त्यांचं ठरलेलं वरच्या समन्वय समितीमध्ये हे सगळे चर्चा झालेली असते, कोणती पदं कोणाला मिळणार ते. त्यामुळे आता त्यांनी ठरवलं असेल की उपमुख्यमंत्रीपद निर्माणच करायचं नाही. हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. आता आपण म्हणाल पण त्याच मुद्द्यावर कुठेतरी शिवसेना अडून बसली होती की, आणि आपण बघतो की अगदी युती तुटायसाठी कारणीभूत सुद्धा हेच काही मुद्दे होते की जे मानाचे जे मंत्रीपद, म्हणजे आपण म्हटलं की जो आधीचा फॉर्म्युला होता युतीचा तोच फॉर्म्युला आता पण कुठेतरी मान्य करावा, हीच मागणी शिवसेनेची होती. नाही, पण एक लक्षात घ्या, मी आपल्याला हे सांगतो की उपमुख्यमंत्री पदाचं मागणी जरी केली तर मागणी चुकीची काय होती? मागणी चुकीची काहीच नव्हती. कारण जर 1995चा फॉर्म्युला जर त्यांनी अंमलात आणण्याचं धोरण ठरवलं असतं तर त्यांनी द्यायला हवं होतं खरं उपमुख्यमंत्रीपद. जर आज ते म्हणत होते की आम्ही मोठा भाऊ आणि आज ते मोठा भाऊ झालेले आहेत, तर मोठा भाऊ आणि लहान भाऊ, त्याला आम्ही सुद्धा लहान भाऊ म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं. म्हणजे ही जी आमच्या पक्षाकडे केलेली मागणी रास्त मागणी होती खऱ्या अर्थाने. पण कदाचित त्याने तर ठरवलं असेल की उपमुख्यमंत्रीपद निर्माणच करायचं नाही याच्या पुढे. पण हे कदाचित काळाची, लक्षात घ्या, हे काळ सुद्धा याचं उत्तर काय देईल मी आज तुम्हाला सांगतो. आज हे त्यांनी नाकारतायत, पण उद्या कदाचित भविष्यामध्ये उलटी परिस्थिती निर्माण झाली त्यांना सुद्धा हे अडचणीचं ठरेल. हे धोरण त्यांच्या पक्षाला सुद्धा अडचणीचं ठरेल. आपण बघतोय की कुठेतरी शिवसेनेच्या मनात अजूनही ती खल अजूनही आहे की ती कुठेतरी आपल्याला हे योग्य न्याय मिळाला नाही, हे मात्र मान्य करायला पाहिजे.